विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या राज्यामध्ये जोरदार वाहत आहेत. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. भाजप नेते समरजित घाटगे शरद पवार गटाच्या वाटेवर. सूत्रांची माहिती, 23 ऑगस्टच्या मेळाव्यामध्ये समरजित घाटगे कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार. तर साथ जनतेची, साथ आपल्या माणसांची, चला परिवर्तन घडवूया, समरजित घाटगे यांचं सूचक ट्विट. समरजित घाटगे यांनी नाराजीमुळे हा निर्णय घेतलाय. संघटनेमधील त्यांचं पद गेल्यानं नाराजीतून निर्णय घेतला. समरजित घाटगे यांच्या राजीनाम्यावर धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया. इंदापूरमध्ये उमेदवारीसाठी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना पवार गटाकडून संपर्क. हर्षवर्धन पाटलांची वेट अँड वॉचची भूमिका. महायुतीमध्ये इंदापूरची जागा दादा गटाला जाण्याची शक्यता. इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटलांना मिळाली तर मी त्यांचं जोरात काम करेन. इंदापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये घमासान सुरू असताना दत्ता भरणे यांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. राज ठाकरेंची गोंदिया जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न. राज ठाकरे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी. वरळीचा भावी आमदार म्हणून संदीप देशपांडे यांचे बॅनर झळकले. लोअर परळच्या NM जोशी मार्ग बस स्थानकावर मनसेची बॅनरबाजी. सुहास बाबर यांना विधानसभेसाठी पाठिंबा दिला नाही. माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिलं. मी महायुतीसोबत, या चर्चा निरर्थक. विशाल पाटील यांचं स्पष्टीकरण. राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीसोबत कायम अंतर ठेवलं. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत जायचा प्रश्नच नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडून स्पष्ट. रवींद्र वायकर यांच्याकडून परभणीमध्ये कार्यकर्त्यांची विधानसभा निहाय आढावा बैठक. परभणी गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आग्रही.